इकडे बलूच लिबरेशन आर्मीने एक मोठा रक्तपात घडवल्याचं चित्र बघायला मिळतं आणि पाकिस्तानी सैन्याचं त्यामुळे मोठं नुकसान झाल्याची बातमी आता समोर येते। ही मोठी अपडेट आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची, कारण ग्वादरमधील जिवानी भागात पनवान इथे असलेल्या पाकिस्तान कोस्टगार्डच्या छावणीवर बीएलएने भीषण आत्मघातकी हल्ला केला। द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार शक्तिशाली हल्ल्यात पाकिस्तानचे 30हून अधिक जवान जागीच ठार झाले, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने अधिकृतपणे स्वीकारली। शुक्रवारी संध्याकाळी बीएलएच्या विशेष मजीद ब्रिगेडने हा हल्ला घडवला। अजमल नावाच्या आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेला ट्रक कोस्टगार्डच्या तळामध्ये घुसवला आणि काही सेकंदातच संपूर्ण परिसरात प्रचंड स्फोट झाला। आणि पाकिस्तानात एक बातमी येते, खैबर पख्तूनख्वा या प्रांतामध्ये एक बस दरीमध्ये कोसळली, ज्याच्यामध्ये 40हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। ही घटना पाकिस्तानातली एक भीषण अपघाताची। प्रवासी बस दरीत कोसळली, यामध्ये किमान 40 लोकांचा मृत्यू झालाय। महिला आणि लहान मुलांचा समावेश यामध्ये आहे। देशभरात त्यामुळे खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बस बलुचिस्तानच्या क्वेटा शहरातून पेशावरच्या दिशेने निघाली होती। यावेळी खैबर पख्तूनख्वाच्या डेरा इस्माईल जिल्ह्यामध्ये एका डोंगराळ परिसरात बसचा अपघात झाला। प्राथमिक तपासानुसार बसचे ब्रेक फेल झाले, चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस अवघड वळणावरनं दरीत कोसळली। परंतु या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अपघाताच्या वेळी बसमध्ये 48 प्रवासी होते, यातले 40 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। त्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे।